काय ते काय पडलं? काय नाही काय नाही. कुंभकर नाहीस तू? किती टाइम झाला तुला उठवायला होतो. कशाला? चल लवकर आपल्याला बाहेर जायचंय. चल. अहो कशाला? नाही चौकशात वचन दे तुला. जेवढं सांगतोय तेवढं कर. या ढिगाऱ्याला जाग येण्याच्या आधी आपल्याला बाहेर जायचंय. अहो दिसभर काम करून कटाळत्या बिचारी. जमिनीवर अंग टाकलं की मेल. हळू जमिनीवर अंग टाकलं की मेल्यावानी पडते. तुम्ही किती बी बोंबला जाग येत नाही. लय पुळका आलाय तुला. लय पुळका आलाय तिचा. शांतपणा करू नका. चल दे आत्ताच्या आत्ता. चल लवकर बाहेर जायचं आपल्याला. चल चल चल. अहो पर बाहेर कुठं? बँकेवर दरोडा टाकायचाय. हा चल लवकर. अहो गावात कुठं बँक आहे? आता कोल्हापूरला जायचं म्हणजे लय लांब आहे. राहू द्या झोप. मुस्कान फोडी ना तुझं. तू जोक बिक मारल. काय नाही हाड 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 हाड. ते मांजर हो. झोपा 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 तुम्ही. झोपा झोपा. तुझ्यासारख्या बायकांना आयात गप्पू असतात त्या. अजिबात गरज नाही झोपायची. चल लवकर. असं झोपेतून उठवून रातच्याला कुठं घेऊन चाललंय? हळू हळू बोलायचा. एकदम हळू बोलायचं. काका गाव जागा करते आता. अहो कुठं घेऊन चाललायसा मला? जरा अर्जंट काम आहे. चल लवकर. अहो कसलं अर्जंट काम आहे? शेतात जायचंय. आता ह्या टायमाला? न ग मला अंधाराची लय भीती वाटते. चला उद्या सकाळी जाऊ. चला चला. अर्जंट काम आहे म्हणलं ना ब. चल लवकर. अहो पर कसलं काम आहे? फुलझाडांचा चुथडा करायचाय. का? का म्हणजे त्या फुलझाडांमध्ये त्या मोडक्याचा जीव आहे ना व. आणि त्या मोडक्यामध्ये या घरातल्या समद्यांचा आणि मास्तरडीचा. एकदा का फुलझाड संपवली की तो मोडका बी संपल आणि मग ती मास्तरडी बी संपली म्हणूनच समज. अहो म्हणजे जरा इसकटून सांगा की ताईसाब. तू आता बऱ्या बोलानं चलती का गॉल लाल करू तुझा. चल लवकर. अहो ताईसाब ऐक की मला चोरा चिलटाचं लय भ्या वाटत्या. आणि एवढ्या अंधारात हे लांबड किंवा इचू चावलं बिवलं म्हणजे? ए जीव काय तुझ्या एकटी मध्येच आहे काय? आमच्या मध्ये मी हाय ना ब. चला चला चला. काय होत नाही. काही होत नाही. चल चल चल. ताईसाब बरं एवढ्या अंधाराचं कसं काय जायचं शेतात? आपल्याला काय तर दिसेल का तिकडं? याला फोन म्हणतात. याला फोन म्हणतात. आणि याच्यामध्ये का नाही यो टॉर्च आहे. याच्याने दिसत. आता गपगुमान चालायचं. चल. अहो पर कोण असलं बिसलं म्हणजे तिकडं? कोण नसतंय का आत्ता चंदे. फुलझाड नव्या जमिनीत लावल्यात. आणि बरकत नेहमीच्या शेतात. आता गपगुमान चला. उगा काय तर खुसपाट काढू नका. चल. अहो ताईसाब ऐका की. म्हणला होता तसंच झालं की नाही?
आपली बाग बी पूर्ण फुलली आणि मी बी पूर्ण बरा झालो. अहो आता तुम्ही बघाच, मी वज्र केसरीची गदा कशी घरला आणतो ते. माझा पूर्ण विश्वास होता तुमच्यावर आणि माझ्या विल पॉवरवर. त्यामुळेच ही बाग फुलली. ही बाग म्हणजे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. होय, तुमच्यासारखंच लय भारी प्रतीक आहे बघा. हो ना, आपलं प्रेम बी असंच कायम फुललेलं असलं पाहिजे बघा. राणा, वहिनी, अहो आपल्या त्या फुलांच्या शेतीला आग लागल्या. होय. काय बोलतोय? होय. काय झालं? आग, आपली बाग, त्याचं काय? आग लागली. आग? आपल्या बागेला आग लागली असं स्वप्न पडलं मला. अहो तुम्ही बी एखाद्या गोष्टीचा लय विचार करता बाबा. अहो आग बी काय नाही, आणि असं फुलबागेला आग कशी लागेल? एकदा उसाचा फड असता तर आग लागली असती. फुलबागेला आग लागत नाही कधी. मग मला असं स्वप्न का पडलं? अहो स्वप्न आहे ते, त्याला जसं पडायचं तसं पडतं ते. हे बघा, तुम्ही लय विचार करू नका. ते सकाळच्याला लवकर जायचं नव. मग झोपा आता. आणि हा, ते फुलझाडासनी खत पाणी घातलं तर बघा फुलबाग कशी फुलते ते. झोपा. काय झालं? झोपा की आता. तुम्हाला सांगितलं ना मला विचार करू नका. आणि सकाळच्याला आपल्याला लवकर जायचं नव. झोपात. असं कसं स्वप्न पडलं? साहेब लई थंडी वाजायल्या. थोडी कळसूस, थोडी थोडी कळसूस. तुला या फुलझाडाची शेकोटी देतो. अहो ताई साहेब, अहो, ते बघा. अगं, चंदा इकडे या. अगं थांब, अहो या इकडे. ताई साहेब, तुम्ही तर म्हणला होता या फुलबागेत कुणी बी नसणार म्हणून. मग ते समोर बघा, तिची पाड हितच आहे की. चांदन चांदन पडलं या थंडीच चांदन पडलं या. चांदन चांदन पडलं या थंडीच चांदन पडलं या. न न न न न न न न. वा वा वा, वहिनीच्या हातात बी राणासारखी जादू आहे की. हा, झाडाने चांगला जोर धरलाय. असा जोर राहिला तर लवकर फुलं बी लागतील. वाडा न बाबानू वाडा. तुम्हाला फुलं आली की राणाला बी बरं वाटेल. तुम्हाला काय बी कमी पडलं की मेरे को बोलो, मी आहे ना. हा, चांदन चांदन पडलं या थंडीच चांदन पडलं या. चांदन चांदन पडलं या थंडीच चांदन पडलं. ताई साहेब लई मोठी रिस्क घ्यायला बघा तुम्ही. इथं कुणाला काय कळलं का नाही तर फुलझाडांचा चुतडा नाही, तुमचा चुतडा होईल. अजून विचार करा आणि चला माग फिरा. चला. ए, ही नंदिता कधी बी माग फिरत नसती चंदे. अहो ताई साहेब, तसं बी फुलझाड संपून काय होणार आहे? तू कधी राक्षस आणि पोपटाची गोष्ट वाचल्यास काय? हा, अहो मला कुठं वाचा येते, तुम्ही सांगा की. ते बी हायच म्हणा. एक आटपाट नगर होत. त्या नगराच्या बाहेर एक मोठाच्या मोठा डोंगर होता.
त्या डोंगराच्या गुहेत एक भला मोठा राक्षस राहत होता. त्या राक्षसाचा जीव असतो पोपटात. पोपटात. वय पोपटात. त्या राक्षसाला किती बी मारण्याचा प्रयत्न केला का नाही तरी बी तो राक्षस मरतच नसतोय. पण एवढ्याशा पोपटाला जर मारलं तर मात्र तो राक्षस मरणार असतो. या मोडक्याचं बी असंच आहे. या मोडक्याचा समजा जीव आहे ह्या फुलझाडांमध्ये. तेव्हा पहिली ही फुलझाडं उद्ध्वस्त करायला पाहिजेत. राहणारच सोडा, त्या राक्षसाची गोष्ट सांगा की. ए, आम्ही काय तुला चांदोबाचं पुस्तक वाटलो काय? तुला गोष्टी सांगत बसायला? जेवढं सांगितलंय तेवढं बस झालं. आणि चल आता कामाला लाग. ते बघ, ते चिपाड बी परत झोपाय गेलं वाटतं. चल. ताईसाहेब, तुम्ही म्हणताय तसं रानादाचा खरंच जीव आहे की हो या फुलझाडांवर? अहो बघा की, एवढी थंडी पडली तरी बेची पाड बघा टाकणीला आल्या एवढ्या उघड्या रानात. चंदा, हा. चंदा, हा. आत्ताच आत्ता ही समधी झाडं पेटवून टाकायची बघ. हा म्हणजे आपण लगेच गावतोय. म्हणजे अव फुलझाडं पेटवली तर चांगलंच आहे की, थंडी बी जाईल. पण यो समजा जाळ बघून जी लोक येतील म्हणजे आपण दोघी गावलोच की. अव ताईसाहेब, ही फुलझाड आहेत, उसाचं फड नाही पेटवाय. नाही मग हाय नाही तेवढी समधी झाडं आत्ताच्या आता उपटून टाकायची बस. आणि परत सकाळी पेरली तर अहो ऊन असती तर जळली बी असती ही झाड. बरं बघा दव पडला, हे बघा दव पडलाय. म्हणजे सकाळ पतूर ही झाड चित्ती राहणार, म्हणजे परत तिची पाड लगेच लावते. मग करायचं काय? डोळ्यावर झोप आहे माझं डोसकं काही काम करना. डोसकं असेल तर काम करायला ना. डोसक्याबद्दल आम्हाला सांगत्या. सरक ग तू. सरक. तू मध्ये मध्ये कशा पाहिजे यायला? सुचलं चंदे. काय? तिकडे शेळ्या दिसायल्यात काय? कुठं? हा, त्या शेळ्यांना इथं या रानात सोडायचं. त्यांचं ते आपापलं काम करत्याल आणि आपल्यावर बी कोण डाऊट खाणार नाही. हा चालतंय, जावा घेऊन या. जावा. ए, काय खुळ्या डोसक्याची आहेस का काय तू? हा, हे असले शळपट काम करायला आम्ही काय नोकर आहे भाई? नोकर तू आहेस. चल जा. ताईसाहेब, असं मी एकटी कशी जाऊ तिकडं कोण असलं बिसलं म्हणजे? कोण आहेस तू? हा, कोण महाराणी आहेस का अप्सरा लागून गेल्यास कोण तुला पळवून न्यायला? चल जा म्हणलंय ना बा. अहो ताईसाहेब राहू दे की. चंद, जाती का वडू काढी हितच. पेटवायचं लई डोसक्यात होतं आमच्या. चल जा. मास्तरडे, लई उड्या मारायली होतीस ना ग. आता आमच्या वाटेत जे येईल ते आम्ही कसं संपवतो ते बघ तू.
काय राणा एकदम भारीच की कवापासून कालपासनं आबा आम्ही शेतात निघालोय. ते लई दिवस दुर्लक्ष झालं ना व. अरे आता शेतात कशाला हा आधी खडखडीत बरा होऊन मग जा शेतात. आबा अहो लवकरात लवकर बरं व्हायचं असेल तर तालीमानं शेताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं अंजलीबाई म्हणले. अंजली म्हणली होय मग बराबरच असणार. म्हणजे मी बोलत चूक होय आणि अंजलीबाई बोलल्या तर बरोबर. अरे तसं नाही राणा. तसंच आहे पण खरं आहे. अहो तुम्ही एकटे उतरलात खाली. हो असं काय करता. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं ना आधाराशिवाय चालू नका म्हणून. आबा बघा नाही माझं काही ऐकतच नाही. बरं चला मी श्रीपती दादांना आता सांगितलंय नाश्ता घेऊन यायला. आपण निघूया. अरे वा आजचा नाश्ता शेतातच वाटतं. हो यांना फुलबाग बघायची घाई झाली ना मग नाश्ता पण शेतावर. होय आबा त्या दिवशी मी दुर्लक्ष केलं ना व. पण फुलझाड लई महत्वाची. आता दुर्लक्ष करून चालणार नाही मला. झाडांना फुलं आली की मी बरा होणार आहे. तेव्हा लवकरात लवकर बरं व्हायचं असेल तर नाश्ता पाणी समजा शेतातच. चला जाऊ. हळूहळू चला. राणा आम्ही बी यावं का संकट. हो चला ना. पण आमचा नाश्ता कुठं घेतलाय. नाही पण मी श्रीपती दादांना सांगते ना घ्यायला. अच्छा म्हणजे तुमच्या दोघांचाच प्लॅन ठरला होता जायचा. आम्हाला जमेच धरलंच नव्हतं तुम्ही. नाही तसं काही नाही. मग कसं आहे. आबा आज चला की तुम्ही बी. अच्छा आता आम्ही म्हणल्यानंतर चला म्हणतोय. देखल्या देवाला दंड होतोय. नाही खरंच असं काही नाहीये. होय आबा अहो तुम्हाला वाटतं तसं काय बी नाही. चला की. हो आपण मिळून जाऊ चला. होय होय चला चला. अरे तुम्ही दोघांनी काय चोरी केलीये का हा? नवरा बायकोनी जायचं ठरवलंय तर जावा की. जावा आणि फुलबागेची चांगली मशागत करा. अंजली तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे बघ. काय भारी आयडिया काढली तू हा. शेत काय तालीम काय फुलझाड काय. आबा त्या फुलझाडांवर माझा खूप जीव. मी असं काहीतरी पहिल्यांदा केलं. तुझ्या हाताला यश नक्की येणार. नाही येणार. काय नाही येणार असं होणार नाही. पक्क यश येणार बघा थोरल्या ताईसाहेबांच्या हाताला. वय आव जे होणार नाही ते करण्यात थोरल्या ताईसाहेबांचा हात कुणी बी धरणार नाही. वय एकदम बरोबर. मला कोणी उभं केलं असेल तर यांनीच की. राणा शेतात चाललायस पर जरा नीट काळजी घे हा. आणि उग भरात येऊन लई काम करू नगस. येडवर जेव. का अहो अंजली चालली ना संकट हा? मग कशाला काळजी करताय. होय ते बी बरोबर म्हणा. बरं हे बघ मी दुपारचं जेवण पाठवते. आता शिरपती न्याहारी घेऊन येतोय. तुम्ही गेल्या गेल्या आधी न्याहारी करा आणि मग कामाला सुरुवात करा काय. हो बरं येऊ काय. या चल. रे होय. हळू. फुलझाड बघाया रानात चाललाय काय. जा म्हणाव. त्या मोडक्याचा जीव जर फुलझाडात असेल तर तो आता गेलेला असेल. बघ जाऊन.